आपल्या हिंदू धर्मामध्ये गायींना अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं गेलं आहे. वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होते आणि या दिवशी गायींप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करायची असते. वासरासोबत गायीची पूजा करून वात्सल्याची पूजा आज आपल्याला करायची असते. ही पूजा करण्यासाठी चौरंगावरती वस्त्र अंथरून घेतलं आहे. गाय आणि वासराची अशी मी प्रतिमा आहे ती ठेवलेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वात अगोदर पंचोपचारे पूजा करायची, अभिषेक करून घ्यायचा. आज रमा एकादशी सुद्धा असते, त्यामुळे भगवान विठ्ठलांची, रुक्मिणीची आणि त्यासोबतच बाळकृष्णाची सुद्धा पूजा आपल्याला करायची असते. इकडे विड्यांच्या जोड पानांवरती मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत. सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी हळद, कुंकू, वस्त्रमाळ अर्पण करायचं, फूल व्हायचं. त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजे आपल्या बाळकृष्णांना छान सुशोभित अशी वस्त्र परिधान करायची, अत्तर लावायचं आणि त्यांना अष्टगंध, हळद, कुंकू ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या लावायचा. त्यानंतर आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे. खडी साखरेचा, गूळ खोबऱ्याचा, दुधाचा कसलाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. एक एक फळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे. जी गाय आणि वासराला सुद्धा छान असे हळद कुंकू लावायचं, तांदूळ व्हायचे, त्याच्यानंतर फूल व्हायचं, वस्त्रमाळ घालायचं आणि तुमच्याकडे काही अजून नैवेद्य दाखवत असतील तोही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.